झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपक, हे जे 2-3 पर्याय सरकारच्या सध्या विचाराधीन आहेत, ज्यावेळी हायकोर्टातच सरकारला मार पडलेला होता, सरकारची याचिका फेटाळण्यात आलेली होती, त्यावेळी सुद्धा हे सगळे पर्याय होते। त्याचवेळी जर सरकारने या सगळ्या पर्यायांचा विचार केला असता तर आज कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं। काय सांग? निश्चित अमोल, काहीतरी त्रुटी राहिल्या, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आज राज्य सरकारला हा फटका बसलेला आहे। परंतु गृहमंत्री आर पाटील ज्यांनी 2005 साली हा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न केले, ते गृहमंत्री आर पाटील अजूनही हारलेले नाहीत असं म्हणावं लागेल। कारण त्यांनी पुन्हा विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी असोत, कायदेतज्ञ असोत, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यातूनच हे 3 समोर पर्याय आलेले आहेत। आता अजून काही ज्येष्ठ कायदेतज्ञांशी चर्चा करणार आहे सरकार, त्याचबरोबर इतर काही सल्लागार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि पुन्हा एकदा राज्यात डान्स बार बंदी लागू व्हावी या दृष्टीने सरकार आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करत आहे। आणि यावेळेला मागे ज्या त्रुटी राहिल्या, मागे जे काही गडबड झाली ती पुढे होऊ नये याच्यासाठी सरकार पूर्ण तयारीनिशी आता दाद मागणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। परंतु सरकारने आता हार मानलेली नाही आणि विशेष म्हणजे सर्व पक्षांनी 2005 साली ज्याप्रमाणे या निर्णयाचं स्वागत केलं होतं, पाठिंबा दिला होता, त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा हा निर्णय लागू व्हावा डान्सबार बंदीचा, याच्यासाठी सर्व पक्ष हे सरकारच्या बाजूने आहेत, गृहमंत्री आर पाटील यांच्या बाजूने आहेत। त्यामुळे त्यांच्याबरोबर हे विरोधकांचं पाठबळ आहे, त्याबरोबर कायदे मंडळ, आता कायदे तज्ञ आहेत, त्यांची एक फौज घेऊन पुन्हा एकदा आता सरकार नव्याने तयारी करत आहे, नव्याने पुन्हा एकदा डान्स बारवर कशी बंदी आणता येईल, कुठल्या मार्गाने जाता येईल याचा सध्या सरकार चाचपणी करताना आपल्याला दिसते। धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।